पेपर्स मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते ते. आम्हाला माहिती तुम्ही कागदांपर्यंत पोचलात, कागद वाचलेत, पण ते परत ठेवून देताना या दस्ताच्या नाड्या बांधायला विसरला. आम्ही कुठले बी महत्वाचे दस्तावेज नाड्या बांधल्याशिवाय ठेवतच नाही. मग परत दुपारी आला तेव्हाच आम्ही ओळखलं का चोर घरचाच आहे आणि घरचा चोर लय वाईट. चोरी बी करतो आणि कोणाला कळत बी नाही. मग तो चोर परत त्या दस्तापर्यंत पोहोचण्याच्या आधीच आम्ही ते कागदच बदलले. केली का नाही जादू? म्हणजे ते पेपर्स मिळवायला मी खूप उशीर केला. लयच शिल्क गेली ना सगळी मेहनत पाण्यात. पण तसं बी पेपर तुम्हाला मिळून काय फरक नसता पडला. तुम्हाला काय वाटलं पेपर दाखवून तुम्ही आमच्या जावई बापून आमच्या विरुद्ध उभं कराल? हा ओरिजिनल दाखवा त्यात. बघू तुमचा नवरा तुमचा ऐकतो का आमचा ऐकतो. आमचे पाय धुवून ते तीर्थ पिणारा माणूस आहे तो. भक्त आहे आमचा भक्त. आम्ही त्याचे कोण? देव नाही. या पेपरचे तुकडे करून त्यांनी तुमच्या तोंडावर फेकले ना, जालिंदर निंबाळकर नाव सांगणार नाही आले. थांबा डॅडी, तुम्हाला खूप अभिमान आहे ना तुमच्या या कपटी स्वभावाचा, राजकारणी वृत्तीचा. तुम्हाला नेहमी असंच वाटतं ना की सूर्यासारखा भोळा माणूस तुमच्या हातचा बावला बनून राहील, ते कायमचा. नाही हेच होणार. हा आमचा अभिमान नाही, आमचा माज आहे माज. मग हा माज मी एक दिवस उतरवून दाखवीन तुम्हाला. एक दिवस तुमचा हाच भक्त त्याच्या स्वतःच्या डोक्यावरून तुम्हाला उतरवेल. तो त्याच्या पायाशी पण उभा नाही करणार तुम्हाला. तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातून कायमचं विसर्जित करून टाकेल. डॅडी, जेव्हा मी या घरात होते ना तेव्हा तुळजा निंबाळकर होते म्हणून खूप काही सहन केलंय. पण आता नाही करणार. कारण गोष्ट आता माझ्या संसाराची आहे, माझ्या नवऱ्याची. आणि मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करेन. कारण मी आता तुळजा सूर्यकांत जगताप आहे. हे कायमचं तुम्ही लक्षात ठेवा. चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी. 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 सदानंदाचा येळकोट येळकोट. जय मल्हार. काय झालं सूर्य? घराकडे असा का बघतोय? आणि हे काय परत तुझ्या डोळ्यात पाणी? आनंदानं आणलं पाणी. एवढं सजलेलं, माणसांनी गजबजलेलं एवढं मोठं घर माझ्या तेजूच्या नशिबी आलं. खर तर हे घर नाही तुळज, महाल आहे महाल. आणि माझी तेजू या महालाची महाराणी. हे सगळं असं होईल हे स्वप्नात बी वाटलं नव्हतं का थोडं. खरंच माझ्या तेजून नशीब काढलं.
नशीब माझ्या घरच्यांनी काढलंय, त्यांना तेजूसारखी सून मिळाली. नशीब माझ्या भावाने काढलंय, त्याला तेजूसारखी बायको मिळाली. सूर्या, आज तुला या महालाचा झगमगाट दिसत असेल, पण हा महाल प्रेमाने नाही, द्वेषाच्या अहंकाराच्या भिंतींनी बनलाय. त्याची जळ तेजूला बसू नये, बस एवढीच इच्छा आहे माझी. छत्री हा? आज काय आता काय गोंधळ झाला, जागरण झालं, पूजाचं सगळं तर झालं डॅडी. आता काय राहिले? हम्म. डोक्याच्या छत्रीचा खटका दाद बरा. डॅडी नाही आठवत बघा मला. अरे आमच्या चिरंजीवांचं मधु मिलन आहे आज. त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. अरे हो, अहो याच दिवसाची तर ते वाट बघत होते. मग त्या दिवसाची काय तयारी केली का नाही? सपशेली सरलो, आत्ता जातो तयारी करतो. थांब, हा? तुला एकट्याला नाही जमणार. मग हे सूर्याचे 2 पंटर आहेत ना, त्यांना बोलो. ए काजू पुड्या, डॅडी बोलवतात या. बोला की डॅडी. आम्ही असं ऐकलंय की लग्नाच्या डेकोरेशन मध्ये तुमचा कोणी हातच धरू शकत नाही म्हणे. कसा धरणार? हात धरला तर डेकोरेशन करता येणार नाही ना. छत्री, हा? आमची बंदूक कुठे ठेवली तू? हाय की आणू का? गंमत केली. आमच्या चिरंजीवांची खोली अशी डेकोरेट करा का खोलीत शिरल्या नवरदेवाला नवरीला प्रसन्न वाटलं पाहिजे. कसं वाटलं पाहिजे? प्रसन्न वाटलं पाहिजे. या लग्नाच्या दगदगीने जो थकवा आलाय तो गायब झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? गायब झाला पाहिजे. चाल, जमल ना? विषयच नाही डॅडी. हा? नाही नाही, काजू पुड्याला काय जमणार नाही असं काहीच नाही ह्या जगात. तुम्ही म्हटलंय तर आम्ही करतो. हा लागा कामा. हा. चिरंजीव, हा डॅडी. आज परीक्षा आहे तुमची. परीक्षा हम्म. कसली? आता कसले न काय काय ऐकलं तुम्ही आतापर्यंत? अहो डॅडी, मला काही माहित नाही होय. तुम्ही असं बोलताय जसं काय मी पहिल्यांदा पेपर द्यायला चाललोय. त्या चाचणी परीक्षा होत्या. ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे असं समजा. आणि मुळात ह्यात एकमेकांना खुश करणं असं काय नसतंच. मुळे बाईला ताब्यात ठेवणं महत्वाचं. कारण या बाईच्या जातीला पाखरावानी फडफडून मोकळ्या आभाळात लय भराऱ्या घ्याव्या असे वाटतात. आलं लक्षात. त्या पाखराला ना पिंजऱ्यात असं कैद करतो का नाही, ती परत उडालच नाही पाहिजे. आधी पंख छाटायचं आणि मग कैद करायचं. कारण पिंजऱ्यातलं पाखरू कधी बी सुटल आणि भरारी घेईल. पंख छाटलेलं पाखरू सुटण्याचा विचारच करत नाही. पाखरू पकडायला मेहनत घेतली ना, ते पळून जाता कामा नये याची खबरदारी घ्या. वय डॅडी, माणसांना एक बायको सांभाळता येत नाही. मला आज कळते की माझ्या 2 आया तुम्ही कशा सांभाळल्या असतील. तुम्ही खरंच ग्रेट आहेत डॅडी. आमचं कौतुक बस झालं. आम्हाला तुमचं कौतुक वाटलं असं काहीतरी करा. असं काहीतरी करा चिरंजीव का त्या सूर्याचं काळीच पिळवटून निघालं पाहिजे. संसाराच्या भट्टीत तिला चटक द्यायचं सोडून तुम्हीच इतळता कामा नये म्हणून आठवण करून देतोय आम्ही. बरोबर बोलतोय का आम्ही? वय डॅडी, तिला अशी चटके देतो ना की तिच्या किंचाळे आहेत ना सूर्याच्या वाड्यापर्यंत पोचतील का नाही बघा. अक्का, काय झालं? आजच्या दिवसासाठी तेजूला तयार करायचं लय जीवावर आलंय ग माझ्या. आधीच हे लगीन तिच्या मनाविरुद्ध झालंय. तर ज्याच्यावर आपलं प्रेमच नाही त्या माणसाचा स्पर्श झाला की किती किळस वाटते हे एका बाईलाच माहिती आहे.
होय, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. हे बघा अक्का, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. पण आता तेजूला आपल्यालाच धीर द्यायला पाहिजे ना. कुणास ठाऊक उद्या तेजूमुळे आपला शत्रू बदलला तर. चला. तेजू, बाळा टेन्शन आलंय का ग? तेजू, अगं बाईचं आयुष्य का नाही ह्या फुलांसारखं असतंय बघ. ही फुलं कशी दुसऱ्यासाठी फुलतात, दुसऱ्याला सुगंध देतात, तसंच असतंय बाईचं आयुष्य. आपलं सगळं आयुष्य ती दुसऱ्यासाठी पणाला लावती. काही फुलं देवाच्या पायावर वाहिली जातात आणि काही फुलं गजऱ्यात माळली जातात. सगळ्यांच्या नशिबात नसत्या देवाची पायरी. म्हणून मग आपल्या वाट्याला जे आयुष्य येईल तिथं सुगंध पसरवायचा आणि आपण त्यातच आनंद मानायचा. एवढंच असते बघ बाईच्या हातात. तेजू, तुला लक्षात येते ना आम्ही काय बोलतोय ते? तेजू, हे बघ, आता तुझ्या आणि शत्रूच्या संसाराचं रोपटं फुलायला सुरुवात होणार आहे. आमचा पोरगा कसा आहे हे आम्हाला चांगलं ठाव आहे. प्रेम माया हे समजा नाही कळत त्याला. त्याच्यामुळं ह्या संसाराच्या रोपट्याला खत पाणी घालायचं काम तुलाच करावं लागणार आहे बघ. आणि ते तू एकदम चोखपणे करशील ह्याची खात्री आहे आम्हाला. कारण तू तू तुझ्या शाळेतल्या पोरांना शिकवतीस का नाही? त्यासनी वळण लावतीस, त्यांच्यावर संस्कार करतीस. तसंच शत्रूला बी एक दिवस तू नक्की चांगल्या मार्गावर आणशील. आणि प्रेम काय असतंय हे तू त्याला नक्की धावून देशील बघ. तेजू, अगं जीव लावला, माया लावली की रानातलं पाखरू बी जवळ येते. तुझ्या प्रेमामुळं शत्रू बी बदलेल, माणसात येईल तू. तुळसा, ही बघ तुळसा आले. तुळजाच तुला सांगल आता नवऱ्याचं मन कसं जिंकायचं असते ते. सांगशील ना तुळजा? मला कळत नाहीये तेजू की मी तुला कसं समजू किंवा ह्या गोष्टीवर बोलण्याचा मला अधिकार आहे का. पण तेजू, नात्यामध्ये स्पर्श तेव्हाच काम करतो जेव्हा त्या दोन माणसांची मनं एकमेकांशी जोडली गेलेली असतात. मला एवढंच वाटतं की शत्रूने तुला समजून घ्यावं, तू शत्रूला समजून घ्यावं. कधी कधी दोन माणसांचं एक होणं हे त्या दोन्ही माणसांना बदलून टाकतं ग. तुझ्या हसण्याने जर शत्रू बदलला तर ही सगळ्यात चांगली गोष्ट असेल बघ. तेजू, आज एकमेकांशी बोला, एकमेकांना समजून घ्या. एकमेकांबद्दल काही गैरसमज असतील तर ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा. आज तुला कळेल की शत्रू तुला नीट सांभाळू शकतो का, नीट जपू शकतो का. पण त्यासाठी तुला मात्र तयार राहायला हवं.
तेजू, प्रेमाने ना जग जिंकता येतं. बाकी ह्या पलीकडे मी तुझ्याशी काय बोलू मला मला खरंच कळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कधीही काही बोलावंसं वाटलं, काही शेअर करावंसं वाटलं तर तू बिंदास मला कॉल करू शकते. मी कायम तुझ्यासोबत. हं? अजून एक गोष्ट तेजू, काही गोष्टी असतात जे तू तुझ्या भावाशी नाही शेअर करू शकत, पण तू त्या गोष्टी तुझ्या बहिणीशी शेअर करू शकते. हं? राजू, आज की नाही आपल्या अक्काला बघून दाजी एकदम क्लीन होल्ड होणार आहेत बघ. धनु दीदी, क्लीन बोल्ड असतं ते. तेच ते. अक्का, अगं किती गोड दिसते तू. खरंच लय सुंदर दिसतेस तू. असा सुंदर संसार कर आणि शत्रुरावांना कायम सुखात ठेव. आम्ही येतो. हं? यो चल. दादा, मी घरी नाही आहे तर काही अडत नाही ना? अडत काहीच नाही, पण सगळंच अडतंय. धनु, इंग्लिशचा अभ्यास नीट करतेस ना? हो अक्का, करते. तात्या, तुम्ही वेळेवर जेवता ना? वय वय आणि भागू, तू शाळेत काय अडत नाही ना? नाही. राजू, तुला काही बनवायचं असेल, काही बोलायचं असेल ना तर मला फोन करत जा. हा बहिणी, राजू, धनु, तुम्ही ना बहिणीला कामामध्ये मदत करत जा. हा, लय नको काळजी करू. चल. आज काय इथंच मुक्काम ठोकायचा विचार दिसतोय वाटतं. अय छत्री, हा, अरे गाद्या टाक पाहुण्यांना. हा, टाकतो की. नाही म्हणजे आता उशीर पण लय झालाय. एवढा रात्री घरी कुठं जाणार? त्यात पोरी बरोबर आहे तुमच्या. राव म्हटलं काळजी कुठे. नाही, घर कुठं लांब आहे तेव्हा. येतो आम्ही. हा, चल पुरी येऊ. दादा, नको ना जाऊ. तुम्ही कोणीच नका जाऊ. आज माझ्याशी असेच बोलत राहा. आजच्या रात्रीची मला कल्पना पण करवत नाहीये.